महायुतीत 5 ते 7 जागांवर मतभेद कायम आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या सगळ्या संदर्भात कबुली दिलेली आहे। महायुतीतही जागा वाटपावर एकमत नाही हेच यातून स्पष्ट होत आहे। जागा वाटपावर एकमत होण्याकरता बैठकांवर बैठका सुद्धा महायुतीत होताना दिसतात। महायुतीत 7 जागांवर तिढा। भाजपचा शिवसेना राष्ट्रवादीच्या जागांवर डोळा। महायुतीत जागा वाटपावरून तिन्ही पक्षांचा झगडा। महायुतीचे महाराष्ट्रातील 28 जागांवरील उमेदवार आणि शिवसेना राष्ट्रवादीचं जागा वाटप अजूनही शिल्लक आहे। 28 जागांवरील उमेदवार जाहीर करताना शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक जागांवर वाद असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाहीये। भाजपचे नेतेही अनेक मतदारसंघांसाठी रस्सीखेच असल्याचं सांगू लागले आहे। 48 लोकसभेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखाद्या लोकसभेमध्ये मनमुटाव असण्याची शक्यता असते, मतभेद असण्याची ही शक्यता असते आणि मतभेदापेक्षाही मनभेद असण्याची शक्यता असते। पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी संबंधित मनमुटाव असणाऱ्या दोन्ही व्यक्तींमध्ये निश्चितपणे एकमेकाविषयी सहकार्याच्या भावनेचं बीजारोपण होईल। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा असल्याचं सांगितलंय। लोकशाहीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, रायगड, कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ या मतदारसंघावरून वाद असल्याचं सांगितलं जात आहे। बावनकुळेंनी देखील तिढा असल्याचं सांगितलंय। 5-7 जागेवर एकमत होईल, लवकरच निर्णय होईल, पण ज्या जागेवर एकमत झाला आहे त्या जागा त्या पक्षाला जाहीर करण्याची मुभा आहे, पण ज्या जागेवर एकमत झालं नाही आहे त्या जागा लवकरच महायुतीचा निर्णय होईल। महायुतीचा जागा वाटपाचा तिढा 2 दिवसांमध्ये सुटेल असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे। शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे। यामध्ये ज्या 1-2 जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा 1-2 जागा ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल। महायुतीचा तिढा जेवढा वाटतो तेवढा सहजासहजी सुटणार नाहीये। जागा वाटपानंतरही अनेक ठिकाणी बंडाळी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बढेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।